स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये। म्हाडा पुणे लॉटरी सप्टेंबर 2025 याची प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली आहे। आम्ही प्रारूप यादीनुसार स्कीम आणि कॅटेगरी वाईज किती अर्ज आले आहेत त्याचे डिटेल्स देत आहोत। आपण हे लक्षात घ्यायचंय, अपात्र अर्ज पात्र ठरल्यानंतर काही स्कीम आणि कॅटेगरीमध्ये फायनल लिस्टमध्ये थोडाफार फरक होऊ शकतो। पुणे मंडळ गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा सोडत सप्टेंबर 2025 दिनांक 24/12/2025 रोजी पात्र अर्जांची प्रारूप यादी म्हाडाकडून वेबसाईटवर अपडेट करण्यात आली आहे। त्यानुसार म्हाडाकडून 83 ऍप्लिकेशन ड्राफ्ट ऍक्सेप्टेड लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहेत। 15 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झालेल्या प्रारूप यादीमध्ये 2,13,012 अर्ज होते। आता 24 डिसेंबर 2025 च्या ड्राफ्ट ऍक्सेप्टेड लिस्टनुसार 2,12,929 अर्ज आहेत। याचाच अर्थ 83 अर्ज ड्राफ्ट लिस्टमधून कमी झालेले आहेत। पात्र अर्जाची प्रारूप यादी याबद्दल म्हाडाने काही माहिती दिलेली आहे। पात्रता निश्चित करून सोडत झाल्यानंतर कोणत्याही अर्जदारांच्या कागदपत्रांमध्ये उदाहरणार्थ उत्पन्नाचा पुरावा, डोमासाईल प्रमाणपत्र, आरक्षण निहाय प्रमाणपत्र यामध्ये बनावटीपणा, चुकीची माहिती देणे किंवा काही माहिती लपविणे अशा प्रकारचे गैरकृत्य आढळून आल्यास अशा अर्जदाराचा वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करून अशा अर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच जी प्रमाणपत्रे अलाउ विथ कंडिशन सहित सोडतीसाठी पात्र केली असतील अशा प्रमाणपत्रांची पुनः पडताळणी केली जाईल व त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्जदाराचा अर्ज वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द केले जाईल। म्हाडाकडून ए आणि बी टाईपच्या स्कीम वेगळ्या असूनही ए आणि बी स्कीमची घरे एकत्र करून दाखवली आहेत। त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने ए आणि बी स्कीमचे कॅटेगरी वाईज बायफर्केशन करून म्हणजे वेगळे करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। रोहन आनंद फेज 1 सोमाटणे स्कीम नंबर 813 ए आणि 813 बी इथे 1 RK आणि 1 BHK ची मिळून 64 घरे आहेत। AR कॅटेगरीमध्ये 813 बी मध्ये 2 घरांसाठी 4 अर्ज, CG 2 घरांसाठी 0 अर्ज म्हणजे इथे कोणीही अर्ज केलेला नाही। DF 813 बी स्कीम मध्ये 2 घरांसाठी 1 अर्ज म्हणजे इथे सुद्धा हे अर्जदार विजेते झालेले आहेत, त्यांचे नाव आम्ही आपल्याला पुढे सांगणार आहोत। EX कॅटेगरीमध्ये 813 बी मध्ये 5 घरांसाठी 3 अर्ज म्हणजे इथे सुद्धा हे तीनही अर्जदार विजेते झालेले आहेत आणि त्यांची नावे आम्ही आपल्याला पुढे सांगणार आहोत। FF 2 घरांसाठी 0 अर्ज म्हणजे इथे कोणीही अर्ज केलेला नाही। जनरल पब्लिक 25 घरांसाठी ए स्कीम मध्ये 29 अर्ज आणि बी स्कीम मध्ये 140 अर्ज आलेले आहेत। JR 2 घरांसाठी 0 अर्ज, ME 2 घरांसाठी 0 अर्ज म्हणजे ह्या दोनही ठिकाणी कोणीही अर्ज केलेला नाही। PH 3 घरांसाठी ए स्कीम मध्ये 1 अर्ज आणि बी स्कीम मध्ये 9 अर्ज आलेले आहेत। MPMLA 2 घरांसाठी 0 अर्ज म्हणजे इथे कोणीही अर्ज केलेला नाही। SC ए स्कीम मध्ये 6 घरांसाठी 2 अर्ज म्हणजे इथे हे दोनही अर्जदार विजेते झालेले आहेत आणि त्यांची नावे आम्ही आपल्याला पुढे सांगणार आहोत। SG बी स्कीम मध्ये 4 घरांसाठी 1 अर्ज म्हणजे इथे हे अर्जदार विजेते झालेले आहेत आणि त्यांचे नाव आम्ही आपल्याला पुढे सांगणार आहोत। ST बी स्कीम मध्ये 5 घरांसाठी 5 अर्ज म्हणजे इथे हे 5ही अर्जदार विजेते झालेले आहेत आणि त्यांची नावे आम्ही आपल्याला पुढे सांगणार आहोत। स्कीम नंबर 813 ए रोहन आनंद फेज 1 सोमाटणे 1 RK ची घरे आहेत इथे। PH कॅटेगरीमध्ये म्हणजे फिजिकली हँडिकॅप ह्या कॅटेगरीमध्ये सोडतीपूर्वीच विजेते झालेले आहेत तोंडसे भीमाशंकर बाबूराव आणि SC कॅटेगरीमध्ये म्हणजे शेड्यूल कास्ट या कॅटेगरीमध्ये सोडतीपूर्वीच विजेते झालेले आहेत पंकज परशुराम बामणे आणि तेजस राजेंद्र मोरे। स्कीम नंबर 813 बी रोहन आनंद फेज 1 सोमाटणे 1 BHK ची घरे आहेत इथे। DF कॅटेगरीमध्ये म्हणजे डिफेन्स फॅमिली या कॅटेगरीमध्ये सोडतीपूर्वीच विजेते झालेले आहेत ओमकार वसंत जाधव आणि DT कॅटेगरीमध्ये म्हणजे डी नोटिफाईड ट्राईब्स मध्ये सोडतीपूर्वीच विजेते झालेले आहेत बबलू काशीनाथ चव्हाण। EX कॅटेगरीमध्ये म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन या कॅटेगरीमध्ये सोडतीपूर्वीच विजेते झालेले आहेत सुषमा बालकृष्णन थोरबोले आणि गायकवाड अनिल गणपतराव
आणि मोहन श्रीकृष्णा देशमुख या सर्वांचे आम्ही आमच्या गीता ज्ञान चॅनल तर्फे हार्दिक अभिनंदन करत आहोत. स्कीम नंबर 813B रोहन आनंद फेज 1 सोमाटणे 1 BHK ची घरे आहेत. इथे SG कॅटेगरीमध्ये म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई या कॅटेगरीमध्ये सोडतीपूर्वीच विजयी झालेले आहेत विजय सिंग भास्कर पाटील. आणि ST कॅटेगरीमध्ये म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स या कॅटेगरीमध्ये सोडतीपूर्वीच विजेते झालेले आहेत संदेश दत्तात्रय कोंडे, विकास नथू वाजे, संदीप गोविंद सुपे, सुभाष श्रीहरी जीवतवडे, सोनाली मारुती विरणक या सर्वांचे आम्ही आमच्या गीता ज्ञान चॅनल तर्फे हार्दिक अभिनंदन करत आहोत. लाईफ रिपब्लिक सेक्टर जांभे स्कीम नंबर 881A आणि 881B 1 BHK आणि 2 BHK ची 739 घरे आहेत. इथे AR कॅटेगरीमध्ये B स्कीम मध्ये 15 घरांसाठी 4 अर्ज म्हणजे इथे हे चारही अर्जदार विजेते झालेले आहेत. CG B स्कीम मध्ये 15 घरांसाठी 2 अर्ज म्हणजे इथे सुद्धा हे अर्जदार विजेते झालेले आहेत. DF कॅटेगरीमध्ये 15 घरांसाठी 0 अर्ज म्हणजे इथे कोणीही अर्ज केलेला नाही. DT 11 घरांसाठी A स्कीम मध्ये 9 अर्ज आणि B स्कीम मध्ये 36 अर्ज आलेले आहेत. EX कॅटेगरीमध्ये 37 घरांसाठी A स्कीम मध्ये 4 अर्ज आणि B स्कीम मध्ये 49 अर्ज आलेले आहेत. FF 19 घरांसाठी 0 अर्ज म्हणजे इथे कोणीही अर्ज केलेला नाही. जनरल पब्लिक 382 घरांसाठी A स्कीम मध्ये 530 अर्ज आणि B स्कीम मध्ये 2085 अर्ज इथे आलेले आहेत. JR 19 घरासाठी 1 अर्ज म्हणजे इथे हे अर्जदार विजेते झालेले आहेत. ME 15 घरांसाठी 0 अर्ज म्हणजे इथे कोणीही अर्ज केलेला नाही. PH 22 घरांसाठी A स्कीम मध्ये 7 अर्ज, B स्कीम मध्ये 52 अर्ज. MPMLA 15 घरांसाठी 0 अर्ज म्हणजे इथे कोणीही अर्ज केलेला नाही. SC 81 घरांसाठी A स्कीम मध्ये 62 अर्ज आणि B स्कीम मध्ये 192 अर्ज. SG 37 घरांसाठी A स्कीम मध्ये 10 अर्ज आणि B स्कीम मध्ये 44 अर्ज. ST 45 घरांसाठी A स्कीम मध्ये 5 अर्ज आणि B स्कीम मध्ये 13 अर्ज म्हणजे इथे हे अर्जदार विजेते झालेले आहेत. NT 11 घरांसाठी A स्कीम मध्ये 46 अर्ज आणि B स्कीम मध्ये 140 अर्ज इथे आलेले आहेत. या स्कीम मध्ये विजेत्यांची संख्या जास्त असल्यामुळे आम्ही सर्वांची नावे इथे सांगू शकत नाही कारण व्हिडिओ फार मोठा होईल. परंतु आम्ही आमच्या गीता ज्ञान चॅनल तर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहोत. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.